कसली काही नाही. राज्यात स्पष्टपणाचं बहुमत हे आता आम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. या संदर्भातला निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल 2 दिवसात. सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. बारामतीचा निकाल काय लागणार, लोकसभेसारखाच लागेल अशा पद्धतीचं विधान सातत्याने महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केलं जात होतं. त्यांना काय उत्तर द्यावं? त्यांना सुद्धा बारामतीकरांनी चपराक लावून दिलेलीच आहे चांगलीच. क्या नतीजों के बाद अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किसी की बातचीत हुई है? मोदी जी की किसी की बातचीत हुई है आपसे? अमित शाह जी का फोन आया था हमारे नेतृत्व का. उन्होंने दादा को भी फोन किए थे, चीफ मिनिस्टर को भी किया था, एकनाथ शिंदे साहब को, देवेंद्र जी को किया था. ही इज द लीडर, तो उनका फोन आना हमको भाग्यशाली है. तिन्ही नेते जनतेला कधी संबोधित करणार आहे? आज पत्रकार परिषद आता सगळेजण गुलाल उधळण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत. आता बघूया आता संधी बघूया आता आम्ही सगळे ठरवतात. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवण्यात आलेली आहे. पुन्हा आपल्या मार्फत माझ्या सर्व विजय आमदारांना मी विनंती करतो की त्यांनी 10:30 वाजेपर्यंत पोहोचावं. धन्यवाद. शिंदे गटाचे शिवसैनिक सेलिब्रेशन करतायत विजयाचं. मोठा विजय महायुतीतल्या सर्व घटक पक्षांना मिळालाय. भाजप 126, शिवसेना शिंदेगड 54 आणि राष्ट्रवादीला 40 जागा मिळताना दिसत आहेत. या सगळ्या जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. ठिकठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष जो आहे तो केला जातोय. नेते मंडळींवर गुलाल जो आहे तो उधळला जातोय आणि थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये महायुतीचे उमेदवार जिथे जिथे विजयी होतात त्या ठिकाणी विजयोत्सव साजरा